नमस्कार, सोमेश्वर फोटोमध्ये स्वागत। आपण आज आलो आहोत शिरवली तालुका भोर या गावामध्ये। मागील आठवड्यामध्ये सोमेश्वर रिपोर्टरच्या माध्यमातून एका चिमुकल्याचा आपण पूर्ण महाराष्ट्रभर एक व्हिडिओ व्हायरल केला होता आणि त्या माध्यमातून त्या चिमुकल्याला जवळजवळ 2 ते 3 लाख लोकांनी पसंती दिली असून तो अभंग भातलावणीतील अभंग प्रसिद्ध झालेला आहे। तो चिमुकल्याशी आपण आज संवाद साधण्यासाठी आज शिरवली गावामध्ये आलेलो आहोत। तो चिमुकला आपल्या समोर आहे, त्याशी आपण बातचीत करूया। नाव काय तुमचं? तुम्ही भातलावणीमध्ये जो अभंग म्हणला तो पूर्ण म्हणता येईल का? हा, बोला। आली पंढरीची वारी, तारंबळ माझ्या घरी, तारंबळ माझ्या घरी, कशी सांगा सांगा पांडुरंग, कशी सांगा सांगा पांडुरंग, घडीला 4 काया, तशी दूध जाईल वाया, तशी दूध जाईल वाया, कशी सांगा सांगा पांडुरंग, कशी सांगा सांगा पांडुरंग, शालू आला राखणाला, लेकी गेल्या सासुऱ्याला, सोनही गेला माहेराला, कशी सांगा सांगा पांडुरंग, कशी सांगा सांगा पांडुरंग, तू का म्हणे शवाया, जन्म येऊन गेला वाया, जन्म येऊन गेला वाया, कशी सांगा सांगा पांडुरंग, कशी सांगा सांगा पांडुरंग। देवांश हा 5 वर्षाचा मुलगा आहे आणि तो अंगणवाडीमध्ये शिक्षण घेत आहे। त्याच्या घरातील सर्व मंडळी ही सांप्रदायिक पहिल्यापासूनच आहेत आणि त्यालाही शिक्षण संप्रदायातून दिले जाते। तर आपण त्यांच्या देवांशच्या वडिलांशी बातचीत करूया। देवांशला पहिल्यापासूनच चांगली शिक्षणाची आणि अभंग म्हणण्याची आवड आहे का? देवांशला लहान 1-1.5 वर्षापासून जसं बोलायला येते त्या पद्धतीनं तेव्हापासून तो जे पाहतोय आजूबाजूच्या परिसरातला आमच्या गावामध्ये खरं तर एक सांस्कृतिक सर्व चांगल्या गोष्टी जोपासल्या जातात आणि सांस्कृतिक सगळं परिसर आमच्या गावामध्ये एक मुख्यतः देवांशी आजोबा हे सांप्रदायिक क्षेत्रामध्ये होते। सर्जेराव झांसले हे सांप्रदायिक क्षेत्रामध्ये होते, त्यांचाच वारसा आता त्यांच्या माघारी, ते हयात नाही आहेत, त्यांच्या माघारी आम्ही आमच्या कुटुंबामार्फत जेवढं आम्ही घरी करता येईल तेवढं करत असतो आणि त्याचप्रमाणे आम्ही समाजामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं आमचे वाटचाल चालू असते। त्यात सर्व गोष्टी पाहून देवांश ते तशा पद्धतीनं ते कॉपी करत जातो, शिकत जातो आणि ते शिकण्याची त्याची जी आवड आहे ती आवड पण खूप छान आहे, खूप चांगली आहे आणि त्याची समजून घेण्याची क्षमता ही खूप उत्तम आहे, चांगली आहे। देवांश शाळेत जाण्याचा कंटाळा करतो का? नाही, बिलकुलही नाही। शाळेची आवड आहे, अभ्यासाची आवड आहे, त्याला खेळण्याची आवड आहे आणि त्यातल्या त्यात सांप्रदायिक क्षेत्रामध्ये आम्ही आमच्या घरापासून जवळच मंदिर वगैरे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये आवडीने सहभाग असतो त्याचा। काही शिरवली या गावच्या महिला सरपंच आहेत आणि त्यांचे मत आपण आता जाणून घेऊया। देवांशविषयी ते काय बोलतायत ते। देवांशला लहानपणापासूनच घरामध्ये आम्ही असं की आमच्या आत्या झाल्या आम्ही झालो की थोडे अभंग काय म्हणत असं की तेवढाच गुणगुणतो आणि पाठ करतो, म्हणजे ते विचारून का होईना की त्याला आवड आहे की आपण घरात काय म्हणतात की ते लगेच हे करतो आणि लहान वयातच आपण जेवढे संस्कार चांगले करतो तेवढंच ते उपयोगाला येतात आणि तेवढं चांगलं देण्याचा प्रयत्न आम्ही करेल त्याला। म्हणजे लहान मुलांना जेवढे संस्कार लहान वयातच दिले जातात तेच मुले अंगीकारतात असं या देवांशच्या बाबतीमध्ये दिसून येत आहे। कॅमेरामन सिद्धी मस्केसह संतोष मस्के, सोमेश्वर रिपोर्टर, भोर।